ती ही माझी एकट्याची नाही आहे किंवा मी एकट्याने निर्माणही केली नाही आहे. एखादी कोणतीही गोष्ट ज्या वेळेला निर्माण होत असते त्यावेळेला त्याच्यामागे अनंत हस्ते लागलेली असते. अनंत हस्ते ही पद्मावरांनी आपल्याला दिलेली असते आणि याच्यामध्ये त्याचमुळे पद्माननांवर म्हणजे अनेक चेहऱ्यांवर याचं समाधान किंवा याची तृप्ती ही झळकली पाहिजे, तेव्हाच ती लक्ष्मी वर्धिष्णू असते. लक्ष्मीला तिची कामना करणाऱ्यांनी, निर्माण करणाऱ्यांनी नेहमी समाधानी ठेवले असले पाहिजे आणि तेव्हाच लक्ष्मी तिथे समाधानी असते. हे भान आपल्याला पाहिजे की जिथे राबती हात तेथे हरी. पाथरवटांचे संघ एखादी गोष्ट निर्माण करतात. हा देव देवळामध्ये नसतो, तर पाथरवटांचे संघ ज्या ठिकाणी निर्मितीचं कार्य करत असतो तिथे हा परमेश्वर असतो. ज्या ठिकाणी घाम गाळून शेतकरी शेत पिकवत असतो त्या शिवारामध्ये ही लक्ष्मी आपल्याला दिसत असते. ज्या ठिकाणी एखाद्या कापसापासून एखादा सुंदर महावस्त्र किंवा वस्त्र निर्माण होतं, ज्या ठिकाणी या कापसाला पटाचं रूप होतं त्या ठिकाणी ही लक्ष्मी असते. जिथे हात राबत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी आणि नारायण दोन्ही असतात. जिथे हा हरी असेल त्या कारण असे की हरी जिथे असेल तिथे यश कीर्ती हे आपोआपच यायचं. श्री यश कीर्ती हे आपोआपच येतं. गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये संजय हा सांगतो की अरे या अर्जुनाच्या बरोबर हा हरी आहे आणि हा हरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय असेल, विजय श्री लक्ष्मी कीर्ती यश हे या ठिकाणी इथे असणारच आहे. आणि म्हणून अशी लक्ष्मी तू आमच्याबरोबर दे आणि आमच्या हातून ही लक्ष्मी निर्माण करण्याकरता ज्यांचे ज्यांचे हात लागलेले आहेत त्यांनाही आम्हाला लक्ष्मीवंतांनी समाधानी ठेवावं, त्यांनीही समाधानी असावं. म्हणून अशी लक्ष्मी ही अशा लक्ष्मीची कामना, अशा लक्ष्मीची इच्छा आम्ही करीत असतो. लक्ष्मीबरोबरच तू तिच्या पुत्रांना कर्दम आणि श्री चिक्लित यांनाही तू घेऊन ये. हे पुत्र ही यांचाही माझ्यावर अनुग्रह असो. या पुत्रांचा आदर्श माझ्याजवळ नेहमी असावा, कारण त्यांचे कर्तृत्व असे आहे की ज्यामुळे आपण हिचे पुत्रच आहोत किंवा असे मुलगे मला आहेत कर्दम आणि चिक्लित सारखे, म्हणून स्वतः लक्ष्मी ही अभिमानी आहे आणि त्या लक्ष्मीला आपल्या पुत्रांच्या बद्दल माया आहे. असे पुत्र हे जातवेदा त्या आमच्या घरी तू घेऊन ये, कारण हे लक्ष्मीचे पुत्र आहेत. मी हे तुला का सांगतो माहिती आहे? एवढ्यासाठी सांगतोय की पुत्रांसकट लक्ष्मी, तिच्या पती सकट लक्ष्मी, तिच्या परिवारासकट लक्ष्मी जर आमच्याकडे आली तर ती फक्त माझ्याजवळच राहणार नाही, तर वंश परंपरेने माझ्याकडे ती मुक्काम करेल. आणि म्हणून हे जातवेदा अशी लक्ष्मी तू आम्हाला दे की जी चिरस्थायी असेल, जी कधीही आमच्याकडनं जायची, घर सोडून जायची इच्छाच करणार नाही, कारण तिचे सगळे नातेवाईक इथे आमच्याबरोबर असतील. समजा काही कारणांनी आमच्याकडून जरी काही चुकलं तरी सुद्धा ही लक्ष्मी आम्हाला क्षमा करेल. अशी क्षमादेवी लक्ष्मी आम्हाला देव, ती आम्हाला सुधारण्याची संधी देईल आणि आम्हीही तिचे अनुकरण करू. समजा जर का कोणी चुकत असेल आयुष्यामध्ये, कुठे चुकत असेल तर त्याला सुधारण्याची संधी आम्ही देऊ. आणि म्हणून अशी श्री चिक्लित यांनी युक्त अशी लक्ष्मी तू आम्हाला दे, जिने कमलफुलांची माला धारण केलेली आहे. ती लक्ष्मी वंशपरंपरागत आमच्या घरी येऊ. आता ह्याच्याबरोबरच हा जो श्लोक आहे ना, या ऋचांचे आणखीन विविध भाव आहेत की पुन्हा पुन्हा ते प्रार्थना करताय की कर्दम आणि चिक्लित याचा एक भाव चिखल असाही होतो. चिखल याचा अर्थ एक ओलावा असाही होतो. आणि ही जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी आर्द्रा असू दे, चिक्लित असू दे, कर्दम असू दे, कशासाठी? कारण ह्याचाच अर्थ असा की आमची भूमी ही सुजलाम सुफलाम असू दे. कोरड्या आणि वृक्षभूमीमध्ये असं धनवैभव, धनधान्य, विविध प्रकारची फळं, फुलं, पुष्प ही कधीही उगवत नाहीत. ज्या ठिकाणी हे श्री चिक्लित असतील त्याच ठिकाणी सुजलाम सुफलाम भूमीमध्ये असं समृद्ध धन हे निर्माण होतं. आणि आमच्याजवळ काय असावं तर आमच्याजवळ कमल फुलांनी परिपूर्ण असे पुष्कळ जलाशय असावेत. आमची भूमी ही पिंगलाम असावी. लक्ष्मी कशी असावी तर ती पिंगलाम असं या ठिकाणी तिला विशेषण दिलेलं आहे. पिंगलाम म्हणजे पिंगट हा रंग कसा असतो
तर लाल आणि पिवळ्या या रंगांनी नटलेली अशी दे. याच्यामध्ये लाल रंग जो आहे तो उत्साहाचं प्रतीक आहे आणि पिवळा रंग जो आहे तो प्रसन्नतेचं द्योतक आहे. या ठिकाणी मागे आपण आणखीन एक शब्द पाहिला होता, हरिणीम. त्या हरिणीमचा हिरवा असाही एक अर्थ होतो बरं का. हा जो अर्थ आहे तो हा हिरवा रंग म्हणजे समृद्धीचं किंवा वनश्रीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. त्यामुळे अशा या रंगांनी नटलेली पिंगट रंगाची भूमी तू आम्हाला दे किंवा संपत्ती आम्हाला दे. आता आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मला अशी सांगावीशी वाटते की भूमीच्या वरच्या रंगावरून तिचा कस काय असेल, त्याच्याचबरोबर तिच्यामध्ये कुठली खनिजे असतील हे सुद्धा ज्ञाते सांगू शकतात. आज आपण बघतो की गोवा काय किंवा मध्य प्रदेश काय, या ठिकाणची भूमी कशी आहे, तर ती लाल रंगाची आहे. रामाने रामायणामध्ये गोव्याची भूमी किंवा त्या भागाची भूमी कशी आहे, तर ती रजस्वला भूमी असं म्हटलं होतं तिला. आता ही लाल रंगाची भूमी, हिच्यामध्ये काय असतं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज, मॅंगनीज ह्या ज्या धातू आहेत या धातू त्या ठिकाणी असतात. म्हणून वरच्या भूमीचा रंग हा पिंगलाम किंवा लाल रंगाचा असतो. तर अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खनिज ज्या भूमीमध्ये असतील अशी भूमी तू आम्हाला दे. सुवर्णाला सुद्धा गोल्डन ब्राऊन म्हणतात बघा. म्हणून सुवर्णाचा रंगही सूचित ही करत असते. अशी समृद्ध भूमी, सुवर्णभूमी, धरिणी, धनसंपत्ती याचा फार मोठा स्रोत आमच्याकडे येऊ दे. त्याच्यामध्ये सातत्य असू दे. या लक्ष्मीला आवाहन करताना ती पद्महस्त जशी असावी तशीच ती या करणीम यष्टी असा तिचा भाव आहे. म्हणजे जिच्या हातामध्ये यष्टी म्हणजे दंड आहे अशीही ती असावी. क्षमाशील असावी, पण क्षमा तरी किती वेळेला करायची. क्षमा आणि दंड हे दोन्ही बरोबर वापरावं लागतं. क्षमा केली जाते, पण नाही म्हणजे दंड करणं त्याला सुधारण्यासाठी अपरिहार्य असतो. लक्ष्मीच्या बरोबर आपण असं बघत असतो की लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे हत्ती असतो. हा जो हत्ती असतो, हा हत्ती कसा असतो, तर अतिशय सुंदर असतो, बलाढ्य असतो, बलशाली किंवा शक्तिमान असतो, डौलदार चालतो. हत्ती हा चतुर असतो, हत्ती हा अत्यंत बुद्धिमान असतो. म्हणून गणपतीचं जे शीर्ष आहे ते गजशीर्ष आहे, गजानन आहे तो. हत्ती हा अतिशय आत्माभिमानी असतो. तो कोणाची खोडी काढत नाही, पण कोणी जर त्याची खोडी काढली तर तो त्याला शासन केल्याशिवाय राहत नाही. लहानपणची शिंप्याची गोष्ट आठवत असेल आपल्याला. तो शासन केल्याशिवाय राहत नाही असा हा आत्माभिमानी असतो. त्याला त्याच्या जवळच्या माणसाच्या मनातली गोष्ट कळत असते. तो जो भाव असतो हा त्याला स्पर्शाने कळत असतो. व्यक्तीच्या जो त्याच्यावर सवार झालेला असतो तो उद्विग्न मनाचा आहे का उल्हासित आहे का घाबरलेला आहे, काय भाव आहे ते जाणून नेहमीचा हत्ती हा त्याच्याप्रमाणे तो त्याला संरक्षणही देत असतो. तसंच हा हत्ती जो आहे त्याच्या सहवासातल्या व्यक्तीची जाणीव त्याला असते, तशी त्याला भविष्याची जाण आणि जाणीवही असते. याच्यासाठी आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला राज्यव्यवस्था होती त्यावेळेला पूर्वी हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली जायची की ज्या राज्याला वारस नाही असा हत्ती त्या राज्यातनं फिरवला जायचा. ती हत्तीन जी असेल ती माळ घेऊन पुढे पुढे जायची आणि तिला जर एखादा लायक वाटला तर ती त्याच्या गळ्यामध्ये माळ घालायची आणि मग ज्याच्या गळ्यामध्ये ती माळ पडलेली असेल त्याला आपल्या राज्याचा राजा म्हणून ती प्रजा किंवा तो समाज स्वीकारत असे. ही आपली परंपरा होती. म्हणून हत्तीच्या सोंडेमध्ये माळ हे आपल्याकडचं एक वैभवाचं प्रतीक मानलं जातं आणि अशा वैभवाच्या प्रतीकाचा आपण आपल्या परंपरेमध्ये हे रुजवलेलं आहे बरं का. ज्या वेळेला नवरात्रामध्ये आपण हादगा खेळतो ना त्यावेळेला अशा तांदूळाच्या राशीने आपण हत्ती काढतो आणि नंतर त्याची गाणी वगैरे म्हणून फेर वगैरे धरतो. असा हा भोंडला आपण खेळून त्यावेळेला सुद्धा आपण कशी प्रार्थना करत असतो, तर त्यावेळेला सुद्धा आपण धनधान्य आणि समृद्धीची प्रार्थना करीत असतो. असा हा हत्ती. परंतु हा बलाढ्य आणि बलशाली हत्ती जर माजला
तर त्याच्या डोक्यावर बसलेला माहूत जो असतो त्याच्या हातामध्ये अंकुश असतो आणि हाच भाव या ठिकाणी या करणीम यष्टी याचा आहे की त्या अंकुशाच्या जोरावर त्या हत्तीला पुन्हा वठणीवर आणण्यासाठी जसा वापर करायचा तसा लक्ष्मीही आपल्या हाती असलेला यष्टी किंवा दंड हा या माजलेल्या धनदांडग्यांना वठणीवर आणण्यासाठी जरूर करते. क्षमा करून तरी किती करणार, शेवटी ती त्यांना शासन जे वेळा करायचं असतं त्यावेळेला ती करतेच. ही चंद्रासारखी शीतल आणि वत्सल, सूर्यासारखी तेजस्वी, सुवर्णकांतीची, शोभायमान अशी लक्ष्मी आम्हाला विपुल धन, विपुल दूध देणाऱ्या गायी, वेगवान अश्व, दासदासी, सर्व पर्यायी आणि पूरक असा परिवार वंशपरंपरागत देईल अशी ही चिरवासिनी लक्ष्मी हे जातवेदा तू आम्हाला येऊ दे, घेऊन ये. याप्रमाणे 15 सूक्तांमध्ये ऋषींनी तिची स्तुती आणि ऋषींनी हे जे संपत्ती, तिचं व्यवस्थापन याची जी सूक्त गायलेली आहेत ती आपल्याला इथे या ठिकाणी जाणवतात. पहिल्या सूक्तांच्या नंतर जेव्हा श्री चिक्लित म्हटलेलं आहे आणि जेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की हे दोन्ही ऋषी, हे देवा जातवेदा आमच्याकडे लक्ष्मीसह येऊ दे, तेव्हा या ठिकाणी मला असं वाटतं की पुढची जी सूक्त आहेत 5, ती 5 सूक्त ही आनंद ऋषींनी गायलेली आहे. या 5 सूक्तांमध्ये मागच्या 10 सूक्तांचाच भाव आहे, परंतु या ठिकाणी पूर्वसुरींचा गौरव म्हणजे चिक्लित आणि कर्दम या ऋषींच्या बद्दलचा आदरभावही या आनंद ऋषींनी प्रार्थना करताना व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे ते प्रार्थना करतात की आम्ही सुद्धा या इंदिरासूतच व्हावं अशी ते जातवेदाला विनवणी करतात. लक्ष्मी ही अखंड आमच्याजवळ राहावी अशी प्रार्थना करतात. म्हणजे ही लक्ष्मी आपल्या मुलांना सोडून, आम्हाला सोडून हरिणींसारखी कुठेही जाणार नाही, तर ती अनपगामिनी अशी होईल. यामध्ये 16वी जी ऋचा आहे ती प्रतिज्ञेची ऋचा आहे. ऋषी श्रद्धापूर्वक सत्यवचन देतात की सुचिरभूत होऊन जो कोणी जितेंद्रिय, नियमपूर्वक, नियमित या 15 ऋचांचा जप करेल किंवा घृत आदी द्रव्यांच्या बरोबर होम करेल, त्याची श्री कामना करणाऱ्याची कामना जरूर पूर्ण होईल. लक्ष्मी ती कामना पूर्ण करेल, कारण आम्ही तिच्या पुत्रांनी हा शब्द दिलेला आहे. या भौतिक ऐश्वर्य याच्याबरोबर आत्मिक सौंदर्यही तुम्हाला प्राप्त होईल. व्यक्तीबरोबर समष्टीचा विचार यामध्ये आहे. त्यामुळे नवरात्रामध्ये श्रीसुक्ताचा जागर, आवर्तन, होम हे आवर्जून केले जातात. ऋषींनी ज्या प्रकारची लक्ष्मी मागितली आहे असे मार्गदर्शन केले ते प्राचीन काळचे ऋषी, आणि या मार्गदर्शनांप्रमाणे त्यावेळचे राजे, लोक, प्रजाजन हे चालले, त्याचं पालन त्यांनी केलं. या प्रयोगांनी आणि स्वतःच्या वर्तनाने, स्वतःच्या कर्तृत्वाने गुणसंपत्ती आणि धनसंपत्ती त्यांनी अपरंपार मिळवली. जशी संपत्ती ऋषींनी मागितली आणि जो दंडक ऋषींनी घालून दिला आहे त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी, आपल्या राजांनी, त्यावेळच्या प्रजेनी ही संपत्ती जी आहे त्या संपत्तीचा विनियोग केलेला आहे. यामध्ये राजा पुरू, राजा दुष्यंत, राजा नळ, राजा जनक, रघुकुलातले सर्वच राजे, तसंच अश्वपती, त्यानंतर सम्राट अशोक, आणि आत्ताहीपर्यंत आपण जेव्हा बघू त्यावेळा शिवाजीचंही उदाहरण आपल्याला या ठिकाणी जाणवतं की त्याने संपत्तीचा विनियोग अत्यंत काळजीपूर्वक असा केलेला आहे. तिचं सृजनही केलेलं आहे, वर्धनही केलेलं आहे, रक्षण करायचाही प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे ही जी भारतभूमी आहे ही सुवर्णभूमी म्हणून विश्वामध्ये ओळखली गेलेली आहे. असे हे राष्ट्र त्यावेळेला ऋषींनी घडवलेले आहे. हे ऋषी तपोनिधी आहेत, निस्पृह आहेत, लक्ष्मीचे मूल्य त्यांनी ओळखले आहे, ती हवी हे त्यांनी जाणलेले आहे. ती किती असावी, कशी असावी ह्याचं भान त्यांनी ठेवून आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. सर्वच सुखी व्हावे म्हणून श्रीसुक्ताचं रूपवैभव आणि ऐश्वर्य त्यांनी आमच्या हातात दिलेलं आहे. श्रीसुक्त रूपाने यांची आवर्तनं ही आपण केली पाहिजे. आता या आवर्तनाच्या मागे एक विज्ञान आहे. हे विज्ञान असं की श्रीसुक्तातील शब्दाला म्हणजे वर्णाला अर्थाच्या विविध छटा आहेत. हे श्रीसुक्त म्हणजे एक ऊर्जेचा स्रोत आहे.
ऊर्जा ही कधीही नाश पावत नाही, परावर्तित होते हे आपण म्हटलेलं आहे. आता ह्यामध्ये जे शब्द किंवा वर्ण आहेत त्या या शब्दाचे अर्थसुद्धा पुष्कळ होतात. वर्ण याचा एक अर्थ रंग असा आहे, एक अर्थ वर्ण याचा अर्थ अक्षर असा आहे. अक्षर म्हणजे काय तर न क्षरती इति अक्षरः, ज्याचा कधीही नाश होत नाही, म्हणजेच जे एकदा या वातावरणामध्ये उमटतं ते अक्षर चिरस्थायी होतं. अशी अक्षय लक्ष्मी आणि अक्षर विचारधन असतं. म्हणून आपल्याकडे दंडक आहे की नेहमी सकारात्मक वागा, सकारात्मक विचार करा, सकारात्मक बोला, शुभ बोला, म्हणजे तसं होईल. दुसरं असं आहे की अक्षर हा जो आहे या वर्ण याचा अर्थ एक प्रकाश असाही आहे. त्यांनी अग्नीला आवाहन केलं आहे म्हणून अग्नीबरोबर प्रकाश असा आपण अर्थ घेतो. आणि हा अग्नी कसा आहे तर हा अग्नी सप्तजिव्हा अग्नी आहे. सप्तजिव्हा अग्नी याचा भाव काय तर सप्तजिव्हा अग्नी याचा अर्थ असा की ह्या अग्नीला 7 रंग आहेत. त्याची वाणी, त्याच्या जिभा ह्या 7 रंगांच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या वेगळ्या शक्ती प्रदान करतात, वेगळे भाव आणि वेगळे अर्थ आपल्याला देत असतात. म्हणून त्याला सप्तजिव्हा अग्नी असं म्हणतात. न्यायशास्त्रामध्ये वाणी कशी उत्पन्न होते आणि अग्नी त्याच्यासाठी काय कार्य करतो याचं वर्णन विवेचन फार सुंदर दिलेलं आहे. या ठिकाणी आपण एवढंच बघणार आहोत की हे जे 7 रंग आहेत या 7 रंगांचा भाव वेगळा असतो. प्रत्येक भावाला त्याचा अर्थ असतो, प्रत्येक अर्थाला त्याचा ध्वनी असतो. प्रत्येक ध्वनीतून जो भाव ध्वनित होतो अशा अर्थगर्भ वाणींची वर्णमाला तयार होत असते. आणि म्हणून प्रकाशाचे जसे 7 रंग असतात तसे ध्वनीचेही 7 सूर असतात. आणि हे जे 7 सूर असतात त्या ध्वनींच्या तरंगातील आरोह, अवरोह, तारता, तीव्रता आणि पॉज म्हणजे 2 शब्दांच्या मधलं जे अवकाश आहे जो आपण थोडा किंचित काळ थांबतो तो हा जो आहे हा कमी जास्त केल्यानंतर अर्थाचे अर्थ बदलतात आणि त्याच्यात फरक पडत असतो. म्हणून ही सूक्त मौखिक परंपरेने संथेने अचूक ग्रहण करावी ती आपल्याकडे केलेली आहेत आणि ती त्याच पद्धतीने म्हणावी असा दंडकही आहे. आणि जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर आमच्याकडून चुकलेलं आहे, आमचं ह्रस्व दीर्घ अनुस्वार जे काही चुकलेलं असेल ते तू सांभाळून घे, त्याच्यामागचा भाव तू हे माते लक्षामध्ये घे अशी प्रार्थना त्या सुक्तातल्या देवतेच्या जवळ ज्या वेळेला हे सगळं पूर्ण होत असतं, त्याची सांगता होते त्यावेळेला अशी क्षमा याचना केलेली एक प्रार्थना म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. या सूत्रांची विशिष्ट आवर्तने केली जातात. जशी श्रीसुक्ताची 16 ही संख्या त्याच्यासाठी आहे. त्यानंतर अथर्वशीर्षाची 21 अशी प्रत्येकाची जी संख्या आहे ती ठरलेली असते. या विशिष्ट संख्यांनी विशिष्ट वेळेला ही आवर्तनं केली असताना एक भाववलय जागृत होतं. या वलयाच्या केंद्रस्थानी असलेली देवता म्हणजे विशिष्ट फ्रिक्वेन्सीतली सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी जागृत आणि कार्यरत होते. आपल्या भावभावनांना मूर्तरूप येतं कसं त्याचं हे रहस्य आहे. पूजेला बसताना संकल्प करताना जे आपले भाव असतात त्याच्याबरोबरच विशिष्ट रंगाची फुलं, पूजा साहित्य हेही त्या ठिकाणी अपेक्षित आहे, कारण त्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण उद्दीपित व्हायला मदत होते. होमातील काष्ट, घृत, आहुतींचे साहित्य याच्यातून एक गंध दरवळ होत असतो. हा गंध दरवळ आणि हे रंग म्हणजे ॲरोमा आणि कलर थेरपी आहे. तुमची ज्ञानेंद्रिये, तुमची कर्मेंद्रिये, मन एकाच संकल्पशक्तीमध्ये केंद्रित होतं त्यावेळेला तुमची अस्वस्थता, दुःख, निराशा हे कुठे पळून जातात. मन प्रसन्न होतं. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. म्हणूनच चांगले करण्याची प्रेरणा व्यक्तीला आणि समाजाला मिळत जाते. हे याचे स्पष्टीकरण ज्याचं जेवढं द्यावं तेवढं थोडं आहे. एखादं कार्य आपण करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये संकट आणि अडथळे पुष्कळ येतात. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण त्यामुळे निराशही होत असतो आणि हे संकट निवारण करण्याचं म्हणजेच त्या संकटांचं बल जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त आत्मबल निर्माण करण्याचं कार्य हे या ऋचा किंवा ही आवर्तनं निर्माण करीत असतात. हे आपल्याला केव्हा लक्षामध्ये येतं तर आवर्तनांचं जेव्हा आपण चिंतन करतो, त्याचं वाचन करतो,
त्याचं मनन करतो, त्यावेळेला त्यातला भाव हा आपल्या जास्त लक्षामध्ये येत असतो. आणि ऋषींनी सांगितलेली अर्थव्यवस्था ही किती श्रेष्ठ आहे. व्यक्ती, राष्ट्र आणि विश्व याचा विचार त्यांनी कसा केलेला आहे. व्यक्तिमनातून विश्वमनातल्या वस्तू आपल्याकडे खेचून घ्यायचं कसब किंवा तंत्र हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. कारण सर्व विश्व हे एका चैतन्याने भरलेलं आहे. सर्व अणुरेणू जे आहे हे ब्रह्मचैतन्यांनी भारित आहेत आणि त्यांना आपण या मंत्रांच्याद्वारे, या आवर्तनांच्याद्वारे वश करून घेत असतो. हे एवढं मोठं धन त्यांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. तेव्हा त्यांना अपेक्षित जसा भारत त्यांनी घडवला होता तसा आपणही घडवू शकतो, आपणही घडवावा. कारण याच ऋषींचे अणुरेणू आपणसुद्धा असतो. म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टी समजून जाणून त्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला पूर्वीचे दिवस किंवा ऋषींनी जे अभिप्रेत केलेले आहेत ते दिवस आणि तो भारत, ते विश्व पुन्हा आपल्याला बघायला मिळेल असं सांगून मी इथे माझ्या वाणीला विराम देते. श्रीराम. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे